कुटायचं, बैल चारायला न्यायची, बांधायला बैल बांधून घरी यायचा, आंघोळ करायची, स्वतःच्या सकाळच्या 2 निरीच्या भाकरी टाकायच्या, दुपारी जेवणाच्या 2 भाकरी टाकायच्या, थोडंसं काय कालवण काय असेल भाजी आमटी करायचा, सकाळची निरी करायचा, शेतात जायचा, शेतातलं काम करायचं दुपारपर्यंत, दुपारी भाकरी सोडायचा, जेवायचा, पुन्हा नंतर काम करायचा, दिवस मावळला की बैल घेऊन घरी यायचा, बैलाला वैरणकाडी करून स्वयंपाकाला लागायचा, संध्याकाळच्या जेवणाचा बेत करून जेवण झालं असं पाठ टिकली की गार झोप लागायची, पाठ टिकूस तर उशीर झोप लागायची. असं जीवनक्रम त्याचा चाललेला होता. महिने वर्षानुवर्ष, एक वर्ष चाललं होतं. एका दिवशी एक व्यापारी त्या रस्त्यानं चालला होता, दिवस मावळायला आला होता. आता इथून पुढे गाव किती अंतरावर माहित नाही. इथे एक झोपडी दिसती, विचारावं आपण आजची रात्र इथं थांबू देतात का. जुन्या काळातली गोष्ट आहे, त्यावेळेस काय हॉटेल नव्हते, काय नव्हते, एसट्या नव्हत्या, काय नव्हत्या, काय नव्हतं. बघितलं एक तरुण पोरग दिसलं शेतकरी. त्या व्यापाऱ्याला वाटलं विचारावं, जर थांबू दिली आजची रात्री तर थांबावं. विचारलं, म्हणला मी असा असा व्यापारी आहे, इथून पुढे गाव किती लांब आहे मला माहित नाही, आता दिवस तर मावाळा आहे, आजचे दिवस राहू का रात्रभर. राहा. त्या शेतकरीनं दोघाच्या 4 भाकरी थापल्या, जेवण केलं दोघांनी आणि गप्पा मारीत बसले. मग काय करता तुम्ही. काय ना मला शेती करतो. लग्न नाही म्हणलं, आता आणखीन 2 वर्ष लग्न करायचं नाही, या शेतीतल्या उत्पन्नातून एक चांगलं आणखीन थोडं घर बांधायचं आणि मग लग्न करायचं, थोडे पैसे जमा होतील. त्या व्यापाऱ्यानं त्या तरुण शेतकऱ्याला एक मंत्र सांगितला. म्हणलं काय म्हणजे शेतात किती राहते. अहो जमिनीच्या पोटात हिऱ्याच्या खाणे आहेत, खाणे. एखादी खाण जर सापडली हिरेची, काय शेतात मिळणार आहे तुम्हाला. उगा गप्पा झाल्या, झोपली. व्यापारी उठला, अंघोळ केला, निघून गेला व्यापारी. पण तरुण शेतकऱ्याला काहीच होता गेलं. खरंच आपण एवढं का मर कष्ट करतो, काय मिळते आपल्याला. कुठं जर आपण हुड केलं ना, आपल्याला जर हिरेची खाण सापडली तर काय शेतात आहे. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले आणि त्यानं निश्चय केला शेतात काय नाही. शेजाऱ्याला बोलवून घेतलं. शेजाऱ्याला म्हणला मला ही शेती काय ते घ्यायचंय का तुला. शेजारी म्हणला घेतो. त्यानं शेत त्या शेजाऱ्याला देऊन टाकलं आणि निघून गेला. कुठं. हिऱ्याच्या खाणी उडकायला. 2-3 महिन्यानं तोच व्यापारी करून त्याच रस्त्यानं परत येत होता. त्याला आठवलं आपण गेल्या वेळेस इथं थांबलो होतो. तरुण आहे पोरग, शेतकरी, छान आहे, स्वभाव चांगला आहे. थांबलो, आजच्या दिवशी आपण इथंच थांबू म्हणून तिथं गेला. तर तिथं बारकी लेकरं खेळायला दिसली, बायांचा वावर दिसला. म्हणलं कुठं काय झाली, कसं काय. म्हणजे तर लग्न बी केलेलं नव्हतं. त्यानं हाक मारली. तो जनशेत विकत घेतलं होतं, बाहेर आला. मला काय म्हणला आजचे दिवस राहायचं मला, मी व्यापारी आहे, उशीर झालाय. ठीक आहे म्हणलं थांबा. म्हणलं मी गेल्या वेळेस आलतो तेव्हा इथं तरुण शेतकरी होता. हो म्हणला, ते नामाली जमीन विकली, निघून गेला. बरं मग असंच बसला. दिवस मावळायचा असा वेळ होता. एकदम त्याला त्या दिवळीत, भिंतीच्या दिवळीत काहीतरी चमकणारा खाडा दिसला. आता व्यापारीच होता हिऱ्याचा, त्याला एकदम पारखी नजर होती. त्यानं ते हातात घेतला. मला ही दगड कुठं आहे. अहो काय ना, आमचे पोरं खेळते. आता जे शेत घेतले का नाही मी, लय असली दगड आहेत मला तिथं, मला दाखवा म्हणला. त्या व्यापाऱ्याने तिथं जाऊन बघितलं. थोडं खाणलं, हिरेच टोपले ना टोपले निघायला लागले. खरेखुरी हिरे. आपलं तसं झालेलं आहे. महाराजांनी किती सांगितलं, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. देव कुठं आहे. देवाला आपण कुठं कुठं हुडकीत आहोत. आणि संतांनी देव कुठं आहे म्हणून सांगितलंय. आपल्या जवळच आहे. आणि आपल्याला
माहित नाही, अनुभव नाही. अनुभव मिळणारी अशी कोणती साधना आपल्याकडे नाही. मग आपल्यातला देव कोण दाखवतं? 3 महात्मे किंवा 3 देव, संत आणि गुरु. तिघ जण आपल्या आत असलेला, आपल्या हृदयात असलेला देव ह्या तिघामुळं कळतो. गुरुची कृपा झाली की आपल्या अंतरात्म्यात विराजमान असलेला देव ताई विठोबार कुमार जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी दयाच्या हृदय भुवनी विराजते. देव कुठं आहे? हृदयात आहे. आणि ज्यांना कळाला ते त्या देवासंगत बोलत बसते, ती मजा करीत बसतेत, गप्पा मारीत बसतेत, आपल्याला माहीतच नाही. तर प्रथम गुरुकडून आपल्याला आपल्या जवळ असलेल्या देवाच्या अस्तित्वाची कल्पना किंवा देव आपल्यात आहे ही माहिती आणि साक्षात्कार गुरुकडून प्रथम होतो. म्हणून गुरुची कृपा महत्वाची असते. तशीच संत कृपा झाली तरी आपल्या अंतरात्म्यात असलेला देव आपल्याला कळतो. आणि नाही, तिसरी वस्तू आहे देव. तिसरी गोष्ट आहे देवाकडून आपल्याला कळतं. परंतु गुरुची कृपा खूप सोज्वळ आहे. महाराज म्हणतात नामदेवराया, गुरु कृपा निर्मळ भगीरथी शांती क्षमाया मूला सरस्वती. निर्मळ